2026 हे वर्ष भारतीय राजकारणासाठी केवळ निवडणुकांचं वर्ष नाही, तर ते अस्तित्वाच्या लढाईचं आणि मोठ्या धोक्याचं वर्ष ठरणार आहे। दिल्लीच्या सत्तेपासून ते भारताच्या प्रत्येक गल्लीतल्या राजकारणापर्यंत असे काही भूकंप होणार आहे, ज्याची कल्पना कदाचित आज कोणीच केली नसेल। एका बाजूला विरोधकांसमोर आपला गड वाचण्याचं मोठं संकट आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपाला अशा काही गोष्टींची चिंता सतावत आहे, ज्या त्यांच्या विजय रथाला खीळ घालू शकतात। संसदेत येणारी वादग्रस्त विधेयकं, राज्यात बदलणारी सत्ता समीकरणं आणि देशांतर्गत सुरक्षेसाठी घेतलेले आक्रमक निर्णय यामुळे सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्षांची चांगलीच कसोटी लागणार आहे। पण 2026 मध्ये नेमकं असं काय घडणार आहे, ज्यामुळे भाजपाला मोठ्या संकटांचा सामना करावा लागू शकतो, तेच आपण सविस्तर बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com। 2026 हे वर्ष भारतीय राजकारणात केवळ निवडणुकांचे वर्ष नसून ते सत्तेच्या संघर्षाचा एक मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे। गेल्या काही काळात भाजपाने हरियाणा, महाराष्ट्र आणि बिहारमध्ये मिळवलेल्या यशामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला असला तरी आगामी काळ सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठी अग्निपरीक्षेचा ठरणार आहे। कारण आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर 2026च्या पहिल्या टप्प्यात महत्त्वाच्या 5 राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे। यामध्ये पश्चिम बंगालमध्ये होणारी विधानसभा निवडणूक ही देशातील सर्वाधिक लक्षवेधी लढतीपैकी एक ठरणार आहे। पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर त्यांचा अभेद्य गड राखण्याचे आव्हान असणार आहे। त्यांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी केल्याचं बघायला भेटते। सलग 3 वेळा सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला सत्तेवरून खेचण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे। परंतु ममता यांची तळागाळातील मजबूत संघटनात्मक बांधणी आणि त्यांची वैयक्तिक लोकप्रियता ही टीएमसीची जमेची मोठी बाजू आहे। राज्यातील सुमारे 30% मुस्लिम मतदारांचा कल सत्ताधारी पक्षाकडे राहण्याची शक्यता आहे। भाजपाने बंगालची सत्ता मिळवण्यासाठी आक्रमक रणनीती आखली असली तरी राजकीय ध्रुवीकरणाचा फायदा त्यांना कितपत मिळणार याबाबत साशंकता आहे। तर दुसरीकडे लोकप्रिय अभिनेता विजय थलपती यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे तमिळनाडू राज्यात रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे। कारण तामिळनाडूचे राजकारण पारंपरिकपणे द्रमुक आणि अण्णा द्रमुक या 2 प्रादेशिक पक्षांभोवती फिरते, परंतु आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठे आव्हान मिळण्याची शक्यता आहे। विजय कोणाची मते खाणार, तो अण्णा द्रमुक सोबत छुपी युती करणार का, या प्रश्नांची उत्तरे एप्रिल 2026 मध्ये होणाऱ्या निवडणुकीतच मिळणार आहेत। त्यातच अण्णा द्रमुक आणि भाजपा पुन्हा एकत्र आल्याने तामिळनाडूतील लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री के स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली द्रमुकचे सरकार लोक कल्याणकारी योजना राबवून त्या जोरावर विजयाचा विश्वास बाळगून आहे। तर दुसरीकडे आसाममध्ये भाजपाची पुन्हा हॅट्रिक होईल का पुन्हा काँग्रेसचे पुनरागमन होईल, याचीही सध्या जोरदार चर्चा बघायला भेटत आहे। कारण आसाममध्ये 10 वर्षांपासून सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेससाठी आगामी विधानसभा निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे। या निवडणुकीत भाजपाने मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आसाम गण परिषद आणि युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल पक्षाबरोबर युती करण्याचे ठरवले आहे। त्यामुळे या ध्रुवीकरणाच्या राजकारणानं भाजपाला अनेकदा या राज्यात फायदा करून दिल्याचे बघायला भेटतं। तर काँग्रेसने सीपीआयएम आणि इतर प्रादेशिक पक्षांसोबत मोठी आघाडी केली आहे। मात्र ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट पक्षाला त्यांनी आघाडीत न घेतल्यानं मुस्लिम मतांचे विभाजन होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे। त्यामुळे आसाममध्ये भाजपाची पुन्हा हॅट्रिक होईल का पुन्हा काँग्रेसचे पुनरागमन होईल, यासारखी दोन्ही पक्षांना आव्हाने असणार आहे। तसेच केरळ सारख्या राज्यात कम्युनिस्टांच्या सत्तेला खिंडार पडण्याची शक्यता आहे। कारण अलीकडील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहता केरळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एनडीएला महानगरपालिकेच्या 101 प्रभागांपैकी 50 जागांवर यश मिळाले असले तरी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संयुक्त लोकशाही आघाडीला या राज्यात सत्ता स्थापन करण्याची संधी आहे। या निवडणुकीत डाव्यांचा पराभव झाल्यास 5 दशकांत पहिल्यांदाच भारतातील एकाही राज्यात मुख्यमंत्री कम्युनिस्ट पक्षाचा नसेल। पण केरळमध्ये आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी भाजपाने मिशन डबल डिजिट हाती घेतले आहे। केरळमध्ये भाजपाला अजून मोठे यश मिळाले नसले तरी त्यांना पाय रोवण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची असणार आहे। पण या सगळ्यांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडणुकासोबत्तच 2026 मध्ये मोदी सरकार संसदेत काही धाडसी पावले उचलण्याच्या तयारीत आहे। 2026 मध्ये मोदी सरकारकडून सर्वात वादग्रस्त व महत्त्वाकांक्षी विधेयक वन नेशन वन इलेक्शन अंमलात आणले जाण्याची शक्यता आहे। सुरुवातीला कलम 370 रद्द केल्यानंतर मोदी सरकारने अयोध्येत राम मंदिर उभारणी आणि समान नागरिक कायद्याची अंमलबजावणी सुरू केली। त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे। त्याशिवाय 30 दिवसाहून अधिक काळ अटकेत असलेल्या आणि गंभीर गुन्हेगारी आरोप असलेल्या मंत्र्यांना
पदावरून हटवण्यासारखे कठोर कायदे आणून भाजप आपली प्रतिमा अधिक स्वच्छ करण्याचा प्रयत्न करणार आहे. ही विधेयकं संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यासाठी विशेष बहुमताची गरज असल्याने भाजपाला तीव्र राजकीय वाटाघाटी कराव्या लागणार आहे. आणि गृहमंत्री अमित शहा यांनी 31 मार्च 2026 पर्यंत देशातील नक्षलवादांचा पूर्णपणे अंत करण्याची अंतिम मुदत निश्चित केली आहे. अलीकडेच छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांनी केलेले आत्मसमर्पण आणि सुरक्षा दलांनी मिळवलेले यश यामुळे ही मोहीम आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. एकूणच 2026 हे वर्ष निवडणुका, संसदेतील कायदे आणि राष्ट्रीय सुरक्षा अशा तिन्ही आघाड्यांवर भारतीय राजकारणाला एक नवीन कालाटणी देणारा ठरेल. मंडळी, सत्ता कोणाची येऊ, पण या सर्व घडामोडींचा थेट परिणाम देशाच्या सामान्यावर आणि आपल्या लोकशाहीवर होणार आहे. तुम्हाला काय वाटतं, 2026 मध्ये खरोखरच एखादी मोठी राजकीय कालाटणी पाहायला मिळेल का? यावर तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या वेद.com चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.